हाय, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आजची स्पेशल रेसिपी आहे. आज आपण पनीर पुलाव बनवणार आहोत. तर पिहूच्या आवडीचं आहे. तिचं 2-3 दिवसापासून चालू होतं की मम्मी पनीर पुलाव बनव, मम्मी पनीर पुलाव बनव. तर आज ती आता ट्युशनला गेलेली आहे आणि तिला येईपर्यंत मी सरप्राईज देणार आहे. चला तर मग कसं बनवायचं ते पाहूया आपण. हां, तर पनीर पुलाव बनवण्यासाठी आपण इथं वापरणार आहोत बासमती तांदूळ. तर एवढी घेतली ती आणि ह्याला काय करायचं, 15 मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं असंच. तर आपण तांदूळ भिजायला ठेवलेले आहेत. तोपर्यंत जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते सगळं साहित्य जे आहे मी ते तयार केलेलं आहे. नंतर मग इकडं पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. तर तांदूळ भिजायला घातल्यानंतर लगेचच इकडं पाणी जे आहे ते उकळायला ठेवायचं. म्हणजे काय होतं, तांदूळ जे आहेत ते जास्त वेळ असे भिजत नाहीत. ते 10 ते 15 मिनटं भिजून निघतात. तर पाण्यामध्ये मी 1 चमचा ऑइल टाकलेला आहे आणि 2 लिंबाच्या फोडी टाकलेल्या आहेत आणि खडे मसाले टाकलेले आहेत. थोडंसं म्हणजे 2 इलायची, 2 लवंगा, 2 मिरी आणि 1 तेजपत्ता आणि थोडीशी दालचिनी. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, कढईमध्ये तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे पनीरचे तुकडे जे आहेत ते व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे. तर इथं म्हणजे गॅसची फ्लेम जी आहे ते आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरतीच ते सगळं व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. तर आपलं पनीर पुलावचं साहित्य होईपर्यंत राईस जो आहे तो पूर्णपणे शिजून निघतो. पूर्णपणे म्हणजे 80% आपल्याला राईस जो आहे तो शिजवायचा आहे. तर राईस शिजला आणि मी एका चाळणीमध्ये त्याला काढून घेतलेलं आहे. ते शूट करायचं विसरून गेले मी गडबडीमध्ये. आणि चाळणीमध्ये ठेवल्यानंतर काय होतं, एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जातं. तर तोपर्यंत मी कांदा पण व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे आणि तो एका प्लेटमध्ये काढून ठेवल्यानंतर आपल्याला आता पनीरची ग्रेव्ही बनवायची आहे. जो मसाला असतो तो बनवायचा आहे. तर सगळ्यात पहिलं कढईमध्ये 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी शहाजिरे टाकलेले आहेत आणि नंतर मग आलं लसणाची पेस्ट आणि कांदा जो आहे तो टाकलेला आहे. कांदा आपल्याला 50% तळा की त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आहे आणि त्याच्यामध्येच मी थोडंसं पुदिना पण टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे सगळं आपल्याला टाकून 1-5 मिनटं बारीक गॅसवरती परतून घ्यायचे. कांदा हलकासा तांबूस रंग आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे आणि इथं मेन गोष्ट लक्षात ठेवायची, टोमॅटो टाकल्यानंतर काय करायचं, त्याच्यावरती थोडं असं मीठ टाकायचं आहे. आपण अगोदर मीठ जे आहे ते राईस शिजायला टाकले होते त्यावेळेस टाकलेलं मीठ, त्याच्यामुळे आता इथं मीठ टाकताना काळजी घ्यायची आहे. तर मी इथं अर्धा चमचा मीठ टाकते, जास्त नाही. मीठ टाकल्यामुळे काय होतं, तर म्हणजे टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित असा पटकन शिजून निघतो, मॅश होतो आणि पटकन टोमॅटो शिजण्यासाठी कढईवरती मी झाकून ठेवलेलं आहे आणि बारीक गॅसवरती त्याला 5 मिनटं झाकून ठेवायचं. तर तुम्ही बघू शकता टोमॅटो जो आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले ॲड करायचा आहे. फक्त मी पुलाव मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी कश्मीरी लाल तिखट आहे. तुम्ही जास्त तिखट पण वापरू शकता, पण मी पिहू खाते, म्हणजे छोटी मुलं घरामध्ये असल्यामुळे तिखटाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी केलेलं आहे. तर सगळा मसाला व्यवस्थित असा तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी परत 1 चमचा तूप ॲड केलेलं आहे. सगळा मसाला तळल्यानंतरच आपल्याला तूप टाकायचं आहे, त्याचा फ्लेवर राहते ह्याच्यामध्ये आणि लगेचच जो राईस जो आहे तो मी ह्याच्यामध्ये टाकते. तर तुम्ही बघू शकता राईस एकदम असा सुटसुटीत झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी टाकलेल्या, एक म्हणजे लिंबू टाकलेला आणि दुसरा म्हणजे 1 चमचे तेल टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी राईस टाकल्यानंतर वरतून पनीरचे तुकडे टाकलेले आहेत आणि त्याला जास्त असं हलवत बसायचं नाही, अलगद हलवून घ्यायचं आहे, नाहीतर मग राईसचे तुकडे पडतात त्याच्यामुळे. आणि थोडंसं प्रमाणात मी हलवून घेतले ह्याला आणि परत वरतून जो कांदा तळलेला होता तो कांदा ह्याच्यावरती टाकायचा आहे. म्हणजे एकदम आपण हॉटेलमध्ये जसं खातो तशा पद्धतीची चव लागते. तुम्ही पण एकदा खाऊन बघा. आणि वरतून कांदा टाकल्यानंतर मग वरतून थोडीशी मी कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि परत ह्याला म्हणजे ह्याच्यावरती झाकण ठेवून 1 मिनिटभर याला बारीक गॅसवरती वाफलून घ्यायचे, जेणेकरून थोडा पण ह्याच्यामध्ये राईसमध्ये कच्चापणा जो आहे तो राहणार नाही आणि मस्त असा पनीर पुलाव जो आहे तो झालेला आहे. आणि आता आपण थोड्या वेळाने दिवा लावायचा होता. तर
इथं मी देवाला दिवा लावला आणि सगळ्या घरामध्ये धूप फिरवायचं काम चालू होतं. नंतर मी घेतलेला आहे रामनामाचा जप करायला, पण स्त्री काही करू देत नव्हतं. थांब एक लिहिली हा लिहिते. थांब दुसरं तिथं आहे पेन्सिल तिथं आहे पेन्सिल राम राम राजा राम पेन्सिल देऊ त्या ड्रॉवर मध्ये आहे पेन्सिल राम राम राजा राम ती घे ना तिथली व्यवस्थित अशी. इथं 7:30 वाजता पिहू जी आहे ती आलेली आणि मग तिच्यासाठी सरप्राईज होतं आणि ती बघून खूप खुश झाली. पिहूने आणि श्रीने दोघांनी मिळून मस्त असं जेवण केलेलं आहे. इथं टी व्ही चालू होती म्हणून त्या दोघांचा मी आवाज कॅप्चर केलेला नाही, म्हणजे आवाज होता पण कट केलेला आहे. आणि नंतर मग सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलेलं आहे आणि हे सगळं ड्रायफ्रूट्स जे आहेत ते भिजत घातलेले मी रात्री. ह्याची मला स्मूदी बनवायची होती सकाळी. आणि नंतर मग माझ्यासाठी कोमट पाणी आणि तूप, एक ग्लासभर मी कोमट पाणी घेते आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून व्यवस्थित असं हलवायचं आणि ते प्यायचं. 1 महिनाभर तुम्ही ही ट्रिक करून बघा, चेहऱ्यावरती ग्लो येतो. मी तर केलेलं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, आयुर्वेदिक जेवढ्या गोष्टी होतात त्या सगळ्या आपण करायच्या असतात. आणि हे तूप जे आहे ती घरी बनवलेलं आहे, विकत आणलेलं नाही. त्याच्यामुळे हे आणखीन थोडं जास्त चांगलं आहे. आणि मेन गोष्ट ह्याच्यामध्ये काय करायची आपल्याला, हे सगळं करत असताना साखरेचं प्रमाण एकदम कमी ठेवायचं. 1 कपाला तुम्ही 1 चमचा साखर जर घालत असाल तर अर्धा चमचा साखर घालायची, म्हणजे दिवसाची कशी होते 1च चमचा साखर होते. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ इथं संपतो. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. बाय बाय.